आणि मुंबई काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसलेला आहे। काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला। बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करत ही राजीनाम्याची माहिती दिली आहे। मागील 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि आता बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात जाणार असल्याची शक्यता तशी चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर ही चर्चा सुरू झाली होती आणि अखेर आता बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसला हा मोठा झटका, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला। खरं तर सागर, बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधले अतिशय चांगले नेते आहेत आणि बलाढ्य नेते होते। त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघामधून काँग्रेसमधून आमदार आहेत, परंतु बाबा सिद्दीकी यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो आज राजीनामा दिलेला आहे। आणि आता आगामी काळात अर्थात 10 तारखेला बाबा सिद्दीकींचा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटामध्ये बाबा सिद्दीकी हे जाणार आहेत आणि खेरवाडीमध्ये हा संपूर्ण पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो असणार आहे। खरं तर या सगळ्या संदर्भाच्या चर्चा ज्या आहेत त्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या, परंतु आज बाबा सिद्दीकी यांनी आपल्या काँग्रेससोबत असलेल्या 48 वर्षांपासून जो जुनं नातं जे आहे ते संपवलेलं आहे आणि प्राथमिक सदस्यत्वाचा काँग्रेसचा राजीनामा जो आहे तो बाबा सिद्दीकी यांनी दिलेला असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे येत्या काळात मुंबई काँग्रेसमध्ये संपूर्ण कलह आणि अंतर्गत कलह जो आहे त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे मागील अनेक दिवसांपासून सुरू होती आणि अनेक आव्हानं जे आहेत ते आता मुंबई काँग्रेस समोर या पुढच्या काळात असणार आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही आपल्यासोबत राहात तर आताची महत्त्वाची बातमी, मुंबई काँग्रेसचे मोठे नेते असलेले बाबा सिद्दीकी यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि आता बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान झिशान सिद्दीकी अर्थात बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मात्र आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच दिलेली होती। मात्र आता बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या रूपानं काँग्रेसला मुंबईमध्ये हा दुसरा मोठा झटका म्हणावा लागेल। पुन्हा एकदा जाणार आहोत अक्षय यांच्याकडे। अक्षय, झिशान सिद्दीकी यांनी मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की मी मात्र काँग्रेसमध्येच राहणार। खरं तर सागर, काही दिवसांपासून ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या की बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जाणार आहेत आणि त्या संदर्भाच्या चर्चा सुरू होत्या, परंतु आता झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर सांगितलेलं होतं की मी कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसचा आमदार आहे, त्यामुळे माझा जाण्याचा कोणताही प्रश्न नाही। परंतु बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या संदर्भात आपली सावध भूमिका जी आहे ती माध्यमांसमोर मांडलेली होती आणि त्या संदर्भात आज काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो बाबा सिद्दीकी यांनी दिलेला आहे आणि 10 तारखेला येत्या 10 फेब्रुवारीला बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो बांद्रा येथील खेरवाडीच्या मैदानामध्ये होणार आहे आणि त्या संदर्भातची ही तयारी जी आहे ती तिथे सुद्धा केली जाते आणि अखेर आता बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाण्याचा मुहूर्त जो आहे तो ठरलेला असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे आतापर्यंतचे बडे नेते राहिलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं मोठं वलय देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। बॉलिवूडमध्ये देखील बाबा सिद्दीकी यांची एक विशेष वेगळी ओळख आहे। बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे बाबा सिद्दीकी यांच्यासोबत अनेकदा त्यांच्या अनेक पार्ट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता बाबा सिद्दीकी यांच्या रूपानं काँग्रेसला हा मुंबईमध्ये दुसरा मोठा झटका गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर केंद्रीय मंत्री राहिलेले मिलिंद देवरा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता काँग्रेसला हा दुसरा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण बाबा सिद्दीकी यांच्या रूपानं आता काँग्रेसला हा दुसरा मोठा झटका आहे। बाबा सिद्दीकी हे 10 फेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत।